ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आहे चंपाषष्ठी. त्यानिमित्ताने आपण बघणार आहोत देवसेना आणि दैत्यसेना युद्धकथा. मार्तंड भैरवांनी आज्ञा केल्यावर सर्व देवगण आपापल्या सैन्यासह कैलास पर्वतावर जमले असताना नंदीवर बसलेले मार्तंड भैरव 7 कोटी सैन्याच्या अग्रस्थानी होते. त्यांच्या उजव्या बाजूला कार्तिक स्वामी व डाव्या बाजूला श्री गजानन विविध आयुधांनी सज्ज होऊन आपापल्या वाहनावर आरूढ होऊन युद्धासाठी निघाले होते. वीरभद्राने मार्तंड भैरवाला देवसेनेविषयी माहिती दिली. मार्तंड भैरव सर्व सैन्यासह आषाढ शुद्ध प्रतिभेला धवलगिरी पर्वताच्या पठारावर प्रस्थापित झाले. त्यामुळे त्या पर्वताला प्रस्थापीठ म्हणून देखील ओळखले जाते. या घटनेची माहिती मल्लासुराला समजल्यावर त्याने अतिशय उपहासाने भगवान शंकराची चेष्टा केली. मल्लासुराने मणीला बोलावून सर्व दैत्यसेनाला एकत्र करण्याचा आदेश दिला. मल्लासुराच्या आदेशानुसार दैत्यसेना एकत्र होऊन युद्धासाठी धवलगिरीकडे निघाली. दैत्यसेनेत खड्गद्रष्टा, उल्कान्मुख, कुंतीलोमा, निर्जरध्वज यासारखे अनेक राक्षस योद्धे होते. मणिमल्लाच्या आधिपत्याखाली धवलगिरीकडे निघालेल्या दैत्यसेनेने वाटेत येणाऱ्या ऋषींचे आश्रम, पवित्र स्थळे तसेच अनेक गाव बेचिराख करून टाकली. अनेक गायींच्या कत्तली देखील केल्या. प्रत्यक्ष युद्ध होण्याचा दिवस उजाडला. देवसेना आणि दैत्यसेना युद्धासाठी एकमेकांसमोर सज्ज झाली. शंखनाद होताच तुंबळ युद्धाला सुरुवात झाली आणि पहिल्या दिवशी निर्जरध्वज या असुराबरोबर देवराज इंद्राचे घनघोर युद्ध होऊन त्यात निर्जरध्वज हा मारला गेला. असुर सेनेचे खूप मोठे नुकसान झाले. त्यांचे लक्षावधी सैन्य, अश्व, गज, रथ आदी देवसेनेने नाश केला. दुसऱ्या दिवशी कार्तिक स्वामींनी खड्गद्रष्टा या दैत्याचा वध करून विजय मिळवला. तिसऱ्या दिवशी उल्कान्मुख हा असुर श्री गणेशावर चालून आला असता त्याच्याबरोबर श्री गणेशाने घनघोर युद्ध झाले. यामध्ये उल्कान्मुखाने आपली मायावी शक्तीचा उपयोग करून गणेशाला वश करण्याचा प्रयत्न केला, परंतु गणेशाला त्याला मारण्यात यश मिळाले. त्यामुळे दैत्यसेनेवर अवकाळा पसरली व देवसेनेत आनंदोत्सव साजरा झाला. मल्लासूर मात्र आपले शूर योद्धे गमावल्यामुळे चिंताक्रांत झाले होता. त्यांना चिंतित पाहून त्यांच्या सेनेतील आणखी एक मायावी व क्रूर दैत्य कुंतीलोमा त्यांच्यापाशी येत त्याने श्री मार्तंड भैरव व देवसेनेची खूप निंदा केली. मल्लासुराकडे त्यांच्यासोबत युद्ध करण्याची परवानगी देखील मागितली. चौथ्या दिवशी भयंकर गर्जना करत कुंतीलोमा देवसेनेबरोबर युद्धासाठी उभा राहिला, परंतु जयनंदीने त्याला ठार मारून देवसेनेचा उत्साह आणखी वाढवला. अशा प्रकारे दैत्यसेनाचे अनेक शूर लढाईवे अपयशी ठरल्यामुळे अखेरीस मल्लासुराने मणी दैत्याला युद्धाकरता पुढे जाण्याची आज्ञा केली. मणी व मार्तंड भैरव युद्ध मणी दैत्य युद्धास तयार झाला. त्याने अनेक अस्त्र धारण केली. अंगावर चंदनाचे लेप आणि मस्तकावर शेंद्राने मार्जन करून मणी दैत्य तुरुंगारूढ म्हणजेच घोड्यावर बसून युद्धास निघाला. स्वतः मणी दैत्य युद्धास आल्याने श्री मार्तंड भैरव युद्धभूमीवर अवतरले. श्री मार्तंडास आपल्याबरोबर पाहून मणीने त्यांची निर्भसना करण्यास सुरुवात केली. भिकारड्या, स्मशानभूमीतील राग फासणाऱ्या तुझ्यासारख्या शुद्धासोबत युद्ध करणे म्हणजे पोरखेळ आहे. कुठे माझी मायावी शक्ती आणि कुठे तू? अशा प्रकारचे उद्गार त्याच्या तोंडातून निघू लागले. हे ऐकल्यानंतर मार्तंड भैरव खूप क्रोधित झाले. त्यांनी मणी दैत्यासोबत युद्ध करण्यास सुरुवात केली. दोघांनीही आपापल्या हातातील भयानक संहारक अनेक शस्त्र व अस्त्र बाहेर काढत एकमेकांवर चढाई केली. कोणीही मागे हटण्यास तयार होईना. बराच काळ युद्ध सुरूच होते. अखेरीस श्री मार्तंड भैरवाने प्रमुख अस्त्र त्रिशूळ बाहेर काढले आणि पशुपत मंत्राने भारून ते त्रिशूळ मणी दैत्यावर फेकले. अनेक प्रकारे यज्ञ करूनही मणी दैत्य त्या अस्त्राला थोपावू शकला नाही. ते मणी दैत्याच्या छातीवर जाऊन आदळले. मणी घोड्यावरून खाली पडला. तशीच लगेच श्री मार्तंड भैरवाने त्यांच्या डोक्यावर पाय दिला. मात्र
परमेश्वराचा चरणस्पर्श होताच मणिदैत्याची पापबुद्धी पालटली आणि पूर्वजन्मीच्या कथा त्याला आठवल्या. त्याने श्री मार्तंड भैरवांची स्तुती केली, सतत त्यांच्या चरणाजवळ राहण्याचा वर मागितला आणि श्री मार्तंड भैरवांनी त्याला त्याची इच्छा पूर्ण होईल असा वर दिला. मणिदैत्याचा वध केल्यामुळे श्री मार्तंड भैरवांना मणिहार म्हणून देखील ओळखले जाते. मणिदैत्यांच्या मृत्यूची बातमी ऐकून मल्लासूर क्रोधाने लाल झाला. त्याने श्री मार्तंड भैरव व त्याच्या देवसेनेने युद्धाचे आवाहन दिले. इथे मात्र मणिदैत्याचे युद्ध कौशल्य व त्याने केलेल्या स्तुतीवर प्रसन्न होऊन श्री मार्तंड भैरव यांनी मल्लासुराला अभय देण्याचे ठरवले. त्याकरता त्यांनी श्री विष्णूंना मल्लासुराकडे शिष्टाईसाठी पाठवले. परंतु मल्लासुराने श्री विष्णूंची शिष्टाई ऐकून न घेता युद्ध करण्याचा त्यांना निश्चय ठाम असल्याचे सांगून त्याचा मृत्यू त्याने स्वतःहून ओढवून घेतला. श्री मार्तंड भैरव व मल्लासूर युद्ध भगवान श्री विष्णूंची शीश असफल झाल्याने श्री मार्तंड भैरवाने घृतमारीला दैत्यसेनेवर आक्रमण करण्यास सांगितले. घतमारीने त्यांच्या अक्राळ विक्राळ रूपाने दैत्यसेनामध्ये हाहाकार उडवून दिला आणि त्यांचे काम चोखपणे पार पाडले. दैत्यसेनाची दानादान उडालेले पाहून स्वतः मल्लासूर युद्धासाठी रणांगणात उतरला. मल्लासुराने देवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. त्याच्या मायावी शक्तीपुढे देवसेना निशब्द ठरू लागली. घृतमारीलाही त्याचा सामना करता येईना. हे पाहून श्री मार्तंड भैरव आपल्या आयुधांसह पुन्हा युद्धभूमीवर अवतीर्ण झाले. यावेळी श्री मार्तंड भैरवांनी त्यांचे वाहन म्हणून चंद्रदेवताला घोड्याचे रूप घेण्यास सांगितले. घोड्यावर आरूढ होऊन ते युद्धासाठी मल्लासुराकडे निघाले. श्री मार्तंड भैरव व मल्लासूर यांच्यामध्ये घनघोर युद्ध सुरुवात झाले. दोन्ही बाजूंनी संहारक अस्त्र व शस्त्रांचा वापर करण्यात आला. रणांगणावर मल्लासुराने श्री मार्तंड भैरवाची निर्वसना करण्याचे व मायावी शक्तीचा प्रयोग करून त्यास भीती दाखवण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र श्री मार्तंड भैरवाने मल्लासुरात जेरीस आणले. बराच काळपर्यंत ही लढाई चालू राहिली. सरतेशेवटी श्री मार्तंड भैरवाने त्यांचे खडक्ष मंत्राने भारून त्यांचे हजारो विद्युतांचा समावेश करून मल्लासुरावर वार केला. हा घाव वर्मी लागून मल्लासूर धरणीवर कोसळला. श्री मार्तंड भैरवाने त्यांच्या मस्तकावर लाथ मारून त्याला युद्धाचे आवाहन दिले. मात्र परमेश्वराचा चरणस्पर्श होताच मल्लासुराची पापबुद्धी पालटली आणि मल्लासुराने अंतसमयी युद्धभूमीवर श्री मार्तंड भैरवांची मानसपूजा केली आणि त्यांची स्तुती केली. श्री मार्तंडांनी त्यास वरदान दिले. तेव्हा मल्लासुराने श्री मार्तंड यांच्याकडे माझ्या देहाचे आसन करून ते त्यावर बसावे, भोळ्या भाविकांच्या पशुहत्येचा नवस मला लाभावा आणि त्या योगे त्या पशुला सद्गती मिळावी असे वर मागितले आणि तुझ्या नावाआधी माझे नाव यावे अशी अंतिम इच्छा देखील प्रगट केली. तेव्हा श्री मार्तंड भैरवाने तुझी इच्छा पूर्ण होईल असा वर मल्लासुराला दिला आणि त्यानंतर मल्लासुराने शांतपणे हे देह त्यागला. तो दिवस म्हणजे मार्गशुद्ध चंपाषष्ठीचा होता. मार्तंड भैरवाने मल्लासुराला दिलेल्या वरामुळे त्याला आजही मल्हारी म्हणून ओळखले जाते. मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.